जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या. उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये असलेला बेकायदेशीर बाबासाहेबांचा पुतळा हटवण्यासाठी कायदे विभागा चळवळीचे अध्यक्ष राज आसनकर यांनी 1 एप्रिल पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगताल महानगरपालिकेची आतापर्यंतची जी प्रक्रिया बघता आपण, काय हालचाल आहे का त्यांच्याकडनं? मला महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून म्हटलं तर असा ऑफिशियल जो संपर्क व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, असं काहीही झालेलं नाहीये. हनुमंत खरात नावाचे एक अभियंता आहेत, ते एक पत्र घेऊन आले होते, परंतु त्या पत्राला काही अर्थ नव्हता. ते फक्त एक तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होता. गेले 8 महिने आपण हा सगळा पत्र व्यवहार करतोय. ईमेलवरती एकमेकाला पत्र ते फॉरवर्ड करतात, खाली पाठवतात, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. प्रत्यक्ष आपण जेव्हा उपोषणाचा इशारा दिला त्याच्यानंतर त्यांचं काम होतं या सगळ्यामध्ये संपर्क करून मार्ग काढण्याचं. आणि मला आश्चर्य वाटतं की इतकं संवेदनहीन प्रशासन मी माझी इतक्या वर्ष आंदोलनं केली, पण पहिल्यांदा अनुभवतोय. तुमची मीटिंग झाली का त्यांच्यावर? माझी कोणाशीच मिटिंग झालेली नाही. माझी ते हनुमंत खरात जे पत्र घेऊन आले होते आणि त्याच्यापूर्वी पहिल्या दिवशी मी जेव्हा बसलो तेव्हा महापालिकेचा कोणतरी शिपाई पत्र घेऊन आला होता महापालिकेकडून. पण याच्यातून एक दिसतं की ह्या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा सिरियसनेस जो आहे तो प्रशासनाकडे नव्हता. त्यांना ते उपोषण असंच उरकून टाकायचं होतं. आणि त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय जरी असला स्मशानातला, तरी याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स आणि इंटरव्हेन्शन असल्यामुळे प्रशासन त्या दबावाखाली होतं आणि ह्याच्यामध्ये कारवाई होण्याची शक्यता फार धुसर होती. तुम्ही कितीही ताकद लावली किंवा पुढे तुम्ही वाढत, एखादा पुतळा बसवण्यासाठी काही नियम आहेत का? नियम तर आहेतच ना. आपली जी सिंगल लाईन मागणी आहे या विषयामध्ये ती आहे की 2 मे 2017चा जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करा, एवढीच मागणी आहे आपली. नियमामध्ये काय? त्या नियमामध्ये बऱ्याचशा मार्गदर्शक तत्व आहेत. 20 एक अटी शर्ती आहेत. त्यातली पहिली जी अट आहे ती ही आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही पुतळा कुठल्याही व्यक्ती, संस्था, संघटना यांना शासकीय किंवा खाजगी जागेतही बसवता येत नाही. ही 1 नंबरची अट आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की पुतळ्याची डिग्निटी सांभाळली गेली पाहिजे, देखभाल सुरक्षेचा विषय आहे, पोलिसांच्या एनओसीचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये 14 नंबरचा मुद्दा आहे त्या अटी शर्तीमध्ये. त्या 14 नंबरच्या मुद्द्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की परवानगीशिवाय जर पुतळा उभारला कोणीही, तर त्या उभारणाऱ्यांच्या विरोधामध्ये दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी आणि पुतळा हटवण्याची कारवाई व्हावी. इतकं स्पष्ट आहे. आणि शासन निर्णय हा एक प्रकारचा शासन आदेश असतो. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना आपलं डोकं परत चालवायला संधी नाहीये. त्यांचं काम आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं आणि तो पुतळा हटवणं. आता महानगरपालिकेने कायद्याचा जो नियम आहे, शासनाचं जे परिपत्रक आहे, त्याचं उल्लंघन केलं असं दिसतंय समोरासमोर. स्पष्ट आहे की नुसतं उल्लंघन केलेलं नाहीये, ते बेफिकीर आहेत, उदासीन आहेत. शासन निर्णय, शासन आदेश, नियम, कायदे याबद्दल बेफिकिरी बाळगल्यामुळेच ही उपोषणाची पाळी आणि एवढं सगळं वातावरण जे आज वाढत चाललेलं आहे, त्याला संपूर्ण जबाबदार जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त हे प्रामुख्याने 3 लोक आहेत. कारण गेल्या 8 महिन्यांपासून आपण पत्र व्यवहार करतोय आणि खालच्या स्तरावरती त्याच्यावर निर्णय होत नसल्यामुळे आपण होम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, नगरविकास सेक्रेटरी या सगळ्यांना आपण पत्र दिलेलं आहे. मला अशी अपेक्षा होती की वरच्या लेवलची मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय आहे, संवेदनशील विषय आहे, या विषयावरून वातावरण बिघडू शकतं म्हणून गांभीर्याने घेऊन काहीतरी करतील, पण तसं दिसलं नाही. मला महत्वाची गोष्ट काय दिसते की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विवाद झाले. तिथे त्यांनी ताबडतोब पुतळा धोरण लागू केलं आणि ते पुतळे ताब्यात घेतले, कारवाई केली. माझा प्रश्न आहे की ते पुतळा धोरण बाबासाहेबांना का लागू नाहीये? महानगरपालिकेमध्ये विरोधक नसल्यामुळं पण कुठं हे कामकाज ढिल्लं चाललं असं वाटतं का तुम्हाला? कोण विरोधामध्ये? महानगरपालिकेमध्ये एखादी सत्ता आहे त्याच्यामुळे. तो तर मुद्दा आहे. बघा काय झालंय, या संपूर्ण 78 नगरसेवकांमध्ये फक्त सविता तोरणे आणि अंजली साळवी या 2 नगरसेविकांनी अधिकृत भूमिका घेतलेली आहे की स्मशानातला पुतळा बाहेर पडला पाहिजे.
मला उरलेल्या 76 नगरसेवकांमध्ये कोणी अशी भूमिका घेतल्याचं दिसत नाही. हे लोक बाबासाहेबांचा फोटो पत्रकारांवर छापायचे, निळे गमछे घालून त्यांनी प्रचार केलेला आहे. बाबासाहेबांचं नाव प्रचारामध्ये घेतलेलं आहे. आणि आज जेव्हा स्मशानामध्ये पुतळा उभारण्यामधून जेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतोय, डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असताना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही आहे. या उल्हासनगरला विधानसभा मतदारसंघ जो आहे अंबरनाथचा, तो अनुसूचित जातींसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. तिथले आमदार बालाजी गिणीकर यांनी भूमिका घेतली नाही. हे स्मशान जे आहे ते ज्या मतदारसंघात आहे तिथे भाजपाचे आमदार आहेत कुमार आयलानी, त्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. इथे कल्याण पूर्वेला आणखी एक आमदार आहेत उल्हासनगरच्या सुलभा गायकवाड, त्यांनी भूमिका घेतलेली नाही. आणि ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे त्या कोनशिलेवरती, पण त्यांनी तसं त्याच्यावरती मौन पाळलेलं आहे. कुठल्या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हे लोकांनी प्रेमापोटी आमचं नाव टाकलंय, आमचा संबंध नाही. पण माझं म्हणणं असं आहे की खासदार आहेत, ऑर्थोपेडिक डॉक्टर, आतापर्यंत नाव उघड झालंय का कुणी बसवलंय पुतळा ते? तिथे कोनशिलेवरती नाव आहे ना, श्रीकांत शिंदे आणि राजेंद्र चौधरी या दोघांची तिथे नावं आहे. पण माझं मत काय आहे की समजा लोकांनी तुमच्या अप्रोक्ष तुमचं नाव टाकलं असेल सुद्धा, परंतु एका स्मशानामध्ये जेव्हा आंबेडकरांचा पुतळा उभारला जातो त्यावेळेला खासदार पदावरती बसलेल्या व्यक्तीचं जे कर्तव्य होतं की हे चुकीचं आहे स्मशानामध्ये पुतळा उभारणं, आणि त्यामुळे किमान आपलं नाव तरी काढून टाका, अशी तरी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती. हा विषय वाढल्यानंतर सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावर हा सगळा प्रकार गेलेला आहे. त्यांचं काम होतं खासदार म्हणून की त्यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांची एक संयुक्त मीटिंग लावून याच्यावरती तोडगा काढणं, पुतळा हटवणं. तुम्हाला शासन निर्णयानुसार जर थेट कारवाई करता येत नसेल तर ज्यांनी बसवलं त्यांच्याबरोबर बसून तोडगा काढणं, हा सगळं करणं गरजेचं होतं. ज्यांनी कोणी हा पुतळा बसवलाय त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की एकतर तुम्ही जेव्हा स्मशानातला पुतळा हटवला म्हणून हा पुतळा बसवला असं सांगता, तेव्हाही तुम्हाला संधी होती की तुमच्या वस्तीमध्ये पुतळा बसवून घेण्याची. त्यांना ह्या आंदोलनामुळे आज पण संधी आलेली आहे की तुम्हाला जर पुतळाच हवा आहे, वातावरण तापलेलं आहे, लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूने आहेत, तर आज सुद्धा तो पुतळा त्यांनी स्वतः सन्मानाने तिथून हलवावा आणि लोकप्रतिनिधींना सांगून एक चांगला व्यवस्थित पुतळा सन्मानपूर्वक परवानगी घेऊन ते जिथे राहतात त्यांना जिथे हवं आहे तिथे त्याने तो उभारून घ्यावा. याच्यातून हा वादही मिटेल, त्या लोकांची जी इच्छा आहे की बाबासाहेबांचा पुतळा आपल्याकडे असावा ती सुद्धा पूर्ण होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा योग्य तो सन्मान याच्यातून राखला जाईल. आपलं उपोषण किती दिवस चाललं अजून? आता हा 5वा दिवस आहे एकतर, आणि मी सुरुवातीलाच घोषित केलं होतं की पुतळा ज्या दिवशी स्मशानातून बाहेर पडेल त्या दिवशी हे उपोषण थांबेल. तर हा निर्धार आहे, हा काय हट्ट नाहीये. कारण सध्याचं वातावरण असं आहे की एकूणच म्हणजे राज्य लेवल जर विचार केला तर ह्या राज्यामध्ये लोकांचं न ऐकणारं सरकार आहे. दाद मागणारी, न्याय देणारी कुठलीही यंत्रणा आता अस्तित्वात नाहीये. तुम्ही सामोपचार आणि नियम कायद्यावर बोट ठेवून एखादं म्हणणं मांडा, ऐकणारं कोणी नाहीये. खालच्या लेवल पर्यंत अशा यंत्रणा नाहीयेत. 8 महिने पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा जर दाद लोक देत नसतील तर उपोषणाची पाळी आपल्यावर आल्यानंतर उपोषणाच्या दरम्यान एखादं फुटकळ पत्र घेऊन माझ्याकडे लोक येतील आणि मी ते मान्य करून त्याच्यातून बाहेर पडेल, तर एक तर माझं इतकं 30वं माझं उपोषण आहे आतापर्यंत.